नमस्कार मित्रांनो, आपण आता बघणार आहोत फ्युचर कंटिन्युअस टेन्स. या फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये बघा, फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे अपूर्ण भविष्यकाळ. म्हणजे भविष्यकाळामध्ये होणारी घटना. भविष्य म्हणजे काय? इन फ्युचर. फ्युचरमध्ये जी घटना घडत असेल असे दर्शवायचे जर आपल्याला असल्यास, भविष्यामध्ये घटना घडत असेल, असा प्रश्न पडला असेल की उद्या कुठं असेल मी, तर मी उद्या शाळेत जात असेल. उद्या सकाळी 9 वाजता मी शाळेत जात असेल, किंवा मी सकाळी 8 वाजता शाळेत जाईल. उद्या क्रिकेट मॅच खेळत असेल. उद्या मी या वेळेला अभ्यास करत असेल. म्हणजे भविष्य काळामध्ये क्रिया घडत असेल जेव्हा असे तुम्हाला सांगायचे असेल, तेव्हा आपण यूज करणार फ्युचर कंटिन्युअस टेन्स. मग आता या फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये आपण स्क्रीनवरती बघू शकता, याला अपूर्ण भविष्यकाळ पण सुद्धा म्हणतात. कारण भविष्यकाळ हा पूर्ण झालेला नाही, क्रिया पूर्ण झालेली नाही. क्रिया ही अपूर्ण असते किंवा क्रिया चालू असते. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की जर कंटिन्युअसचा जर काळ असेल, कंटिन्युअस टेन्स जर असेल, त्यामध्ये क्रियापदाचे चौथे रूप वापरतात. फ्युचर कंटिन्युअस टेन्स अगदी शॉर्टमध्ये तुम्हाला फ्युचर कंटिन्युअस टेन्स आपण सांगत आहोत. बघायची रिव्हिजन चालू ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे परत हा व्हिडिओ बघत राहा. आणि याचे नोट्स जर आपण बनवून ठेवल्या तर नक्कीच या तुम्हाला उपयोगी होतील. जेवढं स्क्रीनवर लिहिलं आहे किंवा मी सांगत आहे तेवढे महत्त्वाचे मुद्द्याचे पॉईंट्स जरी तुम्ही लिहून ठेवले, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. तर भविष्यामध्ये क्रिया घडत असेल असे दर्शवायचे असेल तर आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्स वापरतो. फ्युचर कंटिन्युअस टेन्स आपण वापरणार. तर यामध्ये बघा, आय आणि वी नंतर, आय म्हणजे मी हा एकवचनी प्रथम पुरुषी आहे. आय म्हणजे मी, यानंतर शल बी असा यूज केलेला आहे. आणि वी यानंतर शल बी, म्हणजे आय आणि वी असे दोन सब्जेक्ट हे असे आहेत की आपण त्यानंतर शल बी यूज करणार आहोत. आणि कंटिन्युअस टेन्स आहे, डेफिनेटली V4चा आपण करणार आहोत. त्यानंतर यू, दे, ही, शी, इट, नाऊन यानंतर आपण विल बी वापरणार आहोत. आय शॅल बी, वी शॅल बी, यू विल बी, दे विल बी, ही विल बी, शी विल बी, इट विल बी अँड नाऊन विल बी. त्यानंतर कंटिन्युअसमध्ये क्रियापदाचे चौथे रूप. मग आता बघा, जर याचं स्ट्रक्चर किंवा जर याचा फॉर्म्युला जर तुम्हाला तयार करायचा असेल तर आपण कसं करणार? एकदा आपण याचं स्ट्रक्चर तयार करण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ आपल्याला पॉज करायचा आहे आणि आपण याचं स्ट्रक्चर तयार करून बघायचं आहे. वाक्यावरनं स्ट्रक्चर येतं आणि स्ट्रक्चरवरून वाक्यसुद्धा आलं पाहिजे. मग बघा, सर्वात सुरुवातीला आपण सब्जेक्ट वापरतो आणि शेवटी नक्कीच ऑब्जेक्ट आहे. कोणतंही स्ट्रक्चर जर बघितलं तुम्ही तर सुरुवातीला सब्जेक्ट आणि शेवटी ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट आहे. चेंज होतं फक्त टू बीचं रूप आणि क्रियापदाचं रूप. लक्षात येतं आहे? फक्त चेंज होतं आहे टू बीचं रूप आणि क्रियापदाचं रूप. त्यावरनं काळही समजतो आणि क्रियापदाचं रूपही समजते. तर शल बी, आता V4 जर असेल तर नक्कीच या V4नं लक्षात येतं की कंटिन्युअस टेन्स आहे. त्याच्या अगोदर जे टू बीचा फॉर्म असेल त्यावरनं तुम्हाला काळ ओळखता येतो. त्यावरनं कोणतं क्रिया आहे ते तुम्हाला ओळखता येते. बघा, आय शॅल बी इटिंग अ मँगो. इथं बघू शकता तुम्ही, आय शॅल बी इटिंग मँगो. आय नंतर मी शलचा उपयोग करतोय, त्यानंतर बी लावतोय. शॅल बी म्हणजे हा फक्त कंटिन्युअस टेन्समध्ये येतोय आणि त्यानंतर क्रियापदाचे चौथे रूप वापरले आहे. आय शॅल बी इटिंग मँगो. त्यानंतर वी शॅल बी इटिंग मँगो, यू विल बी प्लेइंग क्रिकेट, दे विल बी आस्किंग क्वेश्चन, ही विल बी प्लेइंग क्रिकेट, शी विल बी स्विमिंग इन द स्विमिंग पूल, इट विल बी रनिंग ऑन द ग्राउंड आणि बर्ड्स विल बी फ्लाइंग इन द स्काय. आपण अशा प्रकारचे सेंटेन्स यूज करू शकतो. व्हिडिओ पॉज करत तुम्ही सेंटेन्स लिहू शकता. तर बघा, यानंतर क्रियापदाचे चौथे रूप. जर आपण पहिलं वाक्य जर बघितलं, आय शॅल बी रनिंग ऑन द ग्राउंड, मी ग्राउंडवर मैदानावर पळत असेल. मग आय शॅल बी
रनिंग ऑन द ग्राउंड टुमॉरो. मी उद्या मैदानावर पळत असेल. वी शॅल बी आस्किंग क्वेश्चन इन द क्लास. आम्ही वर्गामध्ये प्रश्न विचारत असेल. यू विल बी टेकिंग अ टी. यू विल बी टेकिंग टी इन द मॉर्निंग. तू उद्या सकाळी चहा पीत असेल. असे तुम्ही या वाक्यावरून सांगू शकता. दे विल बी आस्किंग क्वेश्चन इन द ग्राउंड. ते ग्राउंडमध्ये प्रश्न विचारत असेल. ही विल बीच्या नंतर आपण एखादं क्रियापदाचं बिफोर. आता तुम्ही एक सेंटेन्स तयार करायचं आहे ही विल बीचं. त्यानंतर क्रियापद लावायचं आहे आणि ऑब्जेक्ट लावायचं आहे. मग करा बघू. लिहिलं आपण सेंटेन्स. तर कोणतं आपलं सेंटेन्स असू शकतं. ही विल बी ड्रायव्हिंग अ कार. तो कार चालवत असेल. त्यानंतर शी विल बीचं बनवायचं आहे. शी विल बीचं बनवायचं प्रयत्न आपण करणार आहोत. आपण प्रयत्न करायचा आहे शी विल बीचं बनवायचं. शी विल बी त्यानंतर येणार क्रियापदाचं चौथं रूप. शी विल बी रीडिंग अ बुक. ती पुस्तक वाचत असेल. त्यानंतर इट विल बी. त्यानंतर बघा इट विल बी कुकिंग म्हणजे ते स्वयंपाक बनवत असतील. नाऊन आपण राम, श्याम, प्रेम, रुद्र, ओम असं आपण यूज करू शकतो. तर रुद्र विल बी प्लेइंग क्रिकेट. रुद्र क्रिकेट खेळत असेल असं आपण दर्शवणार आहोत. तर बघा स्ट्रक्चर आहे एस प्लस व्ही फोर एस प्लस शॅल विल बी प्लस व्ही फोर प्लस ओ प्लस सी. फ्युचर कंटिन्युअस टेन्स. भविष्यामध्ये क्रिया घडत असेल असे दर्शवायचे असेल तर आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्स वापरणार. त्यानंतर आय शॅल बी, वी शॅल बी व्ही फोर, यू विल बी व्ही फोर, दे विल बी व्ही फोर, ही विल बी व्ही फोर, शी विल बी व्ही फोर. त्यानंतर इट विल बी व्ही फोर. आपण बघू शकता इट विल बी व्ही फोर आणि नाऊन विल बी व्ही फोर. आपण या प्रकारे बघू शकता. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.